आपला इन्कम वाढलाय म्हणून एक चांगली गाडी घ्यायची आणि EMI सुरू करायचा. त्यापेक्षा भारी फायनान्शियल सुसाईडचा फॉर्म्युला नाही, कारण गाडी तुम्हाला रिच बनवत नाही. मॅक्स तुमचा EMI हा रिच गाडीमुळे आपला खिसा रिकामा होतो. गाडीला EMI द्यावा लागणार आहे, गाडीला पेट्रोल द्यावा लागणार आहे, गाडीला मेंटेनन्स करावा लागणार आहे आणि हे सगळे पैसे तुमच्या खिशातून जाणार आहेत. गाडी घेणं अजिबात चुकीचं नाहीये, पण तो घेण्याचा मार्ग काय हे खूप महत्वाचा आहे. तो तयार करा जो सगळा खर्च इझिली भागवेल. हे जर तुम्ही करू शकला तर ती गाडी जवळपास फुकट चालवता येईल. अनफॉर्च्युनेटली मध्यमवर्गीय माणसाला यातला फरक कळत नाही. अट्रॅक्शन असतं ते लायबिलिटीकडे. इन्कम वाढलं की मोबाईल अपडेट करतील, गाडी नवीन घेतील, मोठ्या घरात शिफ्ट होतील. दिस इज अ किलर. तुम्हाला श्रीमंत व्हायचंय की तुम्हाला श्रीमंत दिसायचंय? श्रीमंत व्हायचं असेल तर आधी ऍसेट घ्या, श्रीमंत दिसायचं असेल तर लायबिलिटीज घ्या. चॉईस तुमचा आहे. यापैकी तुम्ही कशाला प्राधान्य द्याल हे कमेंट मध्ये नक्की टाका. ऍसेट की लायबिलिटी. आणि अशाच उपयुक्त कंटेंटसाठी मला फॉलो करायला विसरू नका. एक लक्षात ठेवा, ऍसेट म्हणजे जेणेकरून आपल्या खिशात पैसे येतील आणि लायबिलिटी म्हणजे आपल्याकडून पैसे जातील. आता काय घ्यायचे तुम्ही ठरवायचं आहे. आणि अशाच उपयुक्त रील आणि व्हिडिओसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला आम्हाला फॉलो करा. हॅव अबंडंट लाईफ. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.